टोरेस प्रकरणामध्ये आरोपी असलेला युक्रेनियन अभिनेता आर्मेन गरून अटाईन याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केलाय। टोरेस प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात खरं तर त्याला अटक केलेली होती। टोरेस प्रकरणातील परदेशी आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यात अटाईनने मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून त्याच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवल्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणात त्याने केलेला होता, असाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात येतोय। युक्रेनियन अभिनेता आर्मेन गरून अटाईन विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात येतोय। टोरेस घोटाळ्याप्रकरणी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चित या युक्रेनी अभिनेत्याला अटक केल्यानंतर एकंदरीत जी आता चौकशी पोलीस करत होते यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा होताना पाहायला मिळतोय। बायका पोलिसांनी या संदर्भात दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे। या अभिनेत्याने आपण भारतीय असल्याचा बनाव केलेला होता, दावा केलेला होता आणि याच्या भावाचंही जन्म प्रमाणपत्र सादर केलेलं होतं। मात्र ज्यावेळी मुंबई महापालिकेमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला, चौकशी केली असता हे जन्म प्रमाणपत्र आहे ते बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। इतकंच नाही तर पासपोर्ट तयार करण्यासाठी सुद्धा हे प्रमाणपत्र या अभिनेत्याने सादर केलेलं होतं आणि म्हणूनच आता पोलिसांनी बनावट जन्म दाखला तयार केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या हा अभिनेता आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र याच्या संदर्भात आता पोलीस कस्टडी मिळावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केल्याची माहिती आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।